नमस्कार. आज आपण मुलांमध्ये आर्थिक सवयी कशा रुजवता येतील यावर आलेल्या माहितीतून काही महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत. अनेकदा वाटतं की मुलांना पैशाचं काय कळणार, पण लहान वयातच योग्य सवयी लावल्या तर त्याचा खूप फायदा होतो. आपल्यासमोर जी माहिती आहे त्यात 5 मुख्य गोष्टींवर भर दिला आहे. चला त्या जरा खोलात जाऊन पाहूया. नक्कीच. आणि हे फक्त पैसे वाचवण्यापुरतं मर्यादित नाहीये खरं तर. यातून मुलांना नियोजन, संयम आणि जबाबदारीची जाणीव येते. आर्थिक साक्षरतेचा पाया लहानपणीच घातला जातो असं म्हणायला हरकत नाही. या माहितीनुसार सुरुवात होते ती बचतीच्या संकल्पनेपासून. बरोबर. पहिला मुद्दा बचतीचा आहे. अनेकांना वाटेल की गुल्लक किंवा पिगी बँक ही जरा जुनी पद्धत झाली, पण माहितीत म्हटल्याप्रमाणे याचं आजही महत्त्व आहे, नाही का? हो ना. मुलांना मिळालेल्या पॉकेट मनीतून किंवा खाऊच्या पैशातून थोडी रक्कम बाजूला ठेवायला शिकवणं, साधारण 10 ते 20%. पण हे फक्त पैसे साठवणं आहे की यामागे काही वेगळा विचार आहे? यात एक महत्वाचा भाग आहे तो म्हणजे संयम शिकण्याचा. मुलांना कसं लगेच काहीतरी हवं असतं, हां. पण बचतीतून त्यांना थांबायला म्हणजे धीर धरायला शिकायला मिळतं. आणि ती जी प्रत्यक्ष स्पर्श करण्याची भावना आहे ना, स्वतःच्या हातात पैसे साठताना पाहणं, हो. ती मुलांना डिजिटल आकड्यांपेक्षा जास्त प्रभावी ठेवते असं मला वाटतं. पैशाचं मूर्त स्वरूप त्यांना बचतीचं महत्त्व सोप्या पद्धतीने समजावतं. हा एक प्रकारे भविष्यासाठी नियोजन करण्याचा पहिला धडा असतो. हे खरंय. स्पर्श महत्वाचा आहे आणि ही बचतीची सवय मग पुढच्या टप्प्यासाठी उपयोगी ठरते. म्हणजे छोट्या खर्चांचं नियोजन करण्यासाठी, जसं की एखादं खेळणं किंवा पुस्तक घ्यायचं असेल, हे कसं साधायचं मग? इथे येतो ध्येयनिश्चितीचा मुद्दा. मुलांना समजावून सांगायचं की त्यांना हवी असलेली वस्तू घेण्यासाठी किती पैसे लागतील आणि ते कसे जमा करता येतील. म्हणजे बचत फक्त उद्देशहीन नसते, तर तिला एक दिशा मिळते. अच्छा. यामुळे मुलं केवळ पैसे वाचवत नाहीत, तर ते एका ध्येयासाठी प्रयत्न करतात. आणि ते पूर्ण झाल्यावर त्यांना जो आनंद मिळतो तो त्यांना आणखी प्रोत्साहन देतो. म्हणजे बचतीला ध्येयाची जोड दिली की ती अधिक अर्थपूर्ण होते. याचंच पुढचं पाऊल म्हणजे बजेटिंग, नाही का? तिसरा मुद्दा. पण लहान मुलांना बजेट वगैरे हे जरा क्लिष्ट नाही वाटणार? नाही, सुरुवातीला अगदी सोपं ठेवायचं. क्लिष्ट हिशोब नाही. फक्त 2 रकाने, गरज आणि हवं, म्हणजे नीड आणि वॉन्ट. त्यांना मिळालेल्या पैशातून कोणत्या गोष्टी अत्यावश्यक आहेत आणि कोणत्या गोष्टी केवळ हौस म्हणून हव्या आहेत, यातला फरक समजावून सांगणं. उदाहरणार्थ शाळेच्या वह्या गरजेच्या आहेत, पण नवीन व्हिडिओ गेम ही हौस असू शकते. बरोबर. यातून त्यांना उपलब्ध पैशात प्राधान्यक्रम ठरवायला शिकता येतं. संसाधनांचा योग्य वापर करण्याची ही पहिली पायरी आहे असं म्हणू शकतो. गरज आणि हाऊस यातला फरक कळणं हे खरंच महत्वाचं आहे, अगदी मोठ्यांसाठी सुद्धा. हो, नक्कीच. आणि मग येतात मोठी ध्येय. चौथा मुद्दा, जसं सायकल घेणं किंवा एखाद्या सहलीला जाणं. बरोबर. यासाठी कसं तयार करायचं मुलांना? इथे येतो दीर्घकालीन नियोजनाचा भाग. छोट्या ध्येयांपेक्षा यासाठी जास्त वेळ आणि जास्त बचत लागते. मुलांना हे समजावून सांगावं लागतं की मोठ्या गोष्टींसाठी जास्त संयम आणि सातत्य लागतं. कदाचित त्यांना दर आठवड्याला किंवा महिन्याला किती बचत करायची याचं एक छोटंसं वेळापत्रक बनवून देता येईल. अच्छा. जेव्हा ते अनेक महिने पैसे साठवून स्वतःच्या पैशांनी सायकल घेतात, तेव्हा त्यांना केवळ आनंदच नाही तर प्रचंड आत्मविश्वास मिळतो. चिकाटीचं फळ मिळतं हे त्यांना प्रत्यक्ष अनुभवातून कळतं. आत्मविश्वास आणि चिकाटी हे गुण तर आयुष्यात इतर ठिकाणी उपयोगी पडतात. अगदी. आता शेवटचा 5वा मुद्दा जो या माहितीत दिला आहे तो मला खूप महत्वाचा वाटतो. पैशाचा सामाजिक वापर म्हणजे काय नेमकं? म्हणजे पैशाकडे केवळ स्वतःच्या गरजा पूर्ण करण्याचं साधन म्हणून न बघता त्याचा उपयोग इतरांसाठी किंवा समाजासाठी कसा करता येईल याची जाणीव करून देणं. अच्छा. जसं की आपल्या बचतीतील थोडा भाग दान करणं किंवा एखाद्या सामाजिक उपक्रमाला मदत करणं किंवा अगदी पर्यावरणासाठी काहीतरी करणं. यातून मुलांमध्ये सहानुभूती आणि सामाजिक जबाबदारीची भावना वाढते. पैसा हे फक्त उपभोगाचं साधन नाही, तर त्यातून चांगली मूल्यही जोपासता येतात हे त्यांच्या मनावर बिंबवलं जातं. म्हणजे आर्थिक साक्षरतेसोबतच एक प्रकारे नैतिक शिक्षणही आहे हे. बरोबर. तर थोडक्यात सांगायचं तर या माहितीतून आपण पाहिलं की बचत, छोट्या खर्चांचं नियोजन, साधं बजेट बनवणं, दीर्घकालीन ध्येय ठरवणं आणि पैशाचा सामाजिक विचार करणं या 5 सवयी मुलांच्या आर्थिक भविष्यासाठी किती महत्वाच्या आहेत. अगदी बरोबर. आणि या सगळ्या चर्चेतून एक विचार मनात येतो. आपण मुलांना पैशाचं व्यवस्थापन शिकवतो, पण नकळतपणे आपण त्यांना जीवनातील अनेक मोठ्या निर्णयांना सामोरं जाण्यासाठी तयार करत असतो आणि स्वतःची मूल्य जपण्यासाठी सुद्धा. खरंय. लहानपणी लागलेल्या या सवयी त्यांच्या भविष्यातील केवळ आर्थिकच नाही तर एकूण व्यक्तिमत्वावर आणि जीवन जगण्याच्या पद्धतीवर किती खोलवर परिणाम करत असतील याचा विचार करायला हवा, नाही का?